अपडेट न्यूज। चाळीसगावचे सुप्रसिद्ध विराम लॉन्स मधील एका लग्न समारंभामधून सोने चोरीस गेलेले चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शोध लावला। चाळीसगाव, भडगाव, अमळनेर आणि मुक्ताईनगर इथं चोरी करणाऱ्या आंतरराज्य स्तरीय टोळीचा पर्दाफाश। 4ही गुन्ह्यातील लाखो रुपयांचा ऐवज जप्त, आरोपी मात्र फरार। चोरी करणारे टोळी मध्य प्रदेशातील चोरट्यांचा शोध सुरू। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव आणि अमळनेर येथील चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। या 4ही गुन्ह्यातील एकूण 16 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय। या प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप मात्र फरार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, चाळीसगाव ग्रामीण निरीक्षक राहुल पवार, मुक्ताईनगर निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, गणेश वाघमारे, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, महेश पाटील, महेश सोमवंशी, हवालदार नितीन सोनवणे, किरण देवरे, मुक्ताईनगरचे हवालदार राजकुमार चव्हाण, सुरेश मेढे, सुनील मोरे आदींच्या पथकानं केली आहे। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये जळगाव एसपी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया बघा। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, चाळीसगाव, जळगाव। सांगाल एक आंतरराज्यीय टोळी जळगाव जिल्ह्यात 3 गुन्हे केले, कोणते उघडकीस आले, काय? 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरामध्ये विराम गार्डन लॉन्स या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता। त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वधूचं सोने चोरी झालं होत्या आणि चोरी झाल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचण झालं होते। नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिलं आणि ते लॉन्समध्ये असलेले CCTV सर्व आम्ही अभ्यास केल्यानंतर त्यांचं एक छोटा मुलगा ज्याचं वय 10 ते 12 वर्ष असतात, त्या मुलांनी हे जे सोन्याचं बॅग होतं ते घेऊन जात असताना आपल्याला दिसून आलं आणि पुढील तपास सर्व केल्यानंतर आणि पुढील तपास म्हणजे ते कुठे गेलं, आणखीन कोणी साथीदार कुठे भेटले, सर्वच खूप मेहनत घेऊन तपास केलं। त्याच्यानंतर समजलं की ही मध्य प्रदेशची एक टोळी आहे। ही मध्य प्रदेशची टोळी आपल्या एरियामध्ये येऊन म्हणजे भरपूर ठिकाणी असं चोरी करण्यात आलेलं आहे। म्हणून आपलं LCBचं आणि चाळीसगावचं एकत्रित करून म्हणजे एक टीम आम्ही मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आल्या होत्या। तिथं आपलं टीम 10 दिवस मुक्कामी केलं आणि तिथलं जे मेन आरोपी जे या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांचं घर वगैरे शोधण्यात आलेलं आहे आणि तिकडनं आम्ही चाळीसगाव या ज्या वधूचं चोरी केलं होतं त्या गुन्ह्यामधलं चांदी, सोने आणि पैसे ही सर्व मिळून जवळपास आपण 12,97,000 रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। आणि मुक्ताईनगरमध्ये देखील म्हणजे अशाच गुन्हे एक केले होते, जे बँकेमधून बाहेर आलेलं एक वयस्कर माणसाकडनं चोरी केलं। त्या गुन्ह्यामधलं 1.5 लाख रुपये आम्ही पैशाचं जप्त करण्यात आलेलं आहे। आणि बडगावमध्ये देखील म्हणजे असंच लक्ष विचलित करून म्हणजे एका पैशा चोरी केले होते, त्या गुन्ह्यामधलं 1,35,000 रुपये जप्त करण्यात आलेलं आहे। अमळनेरमध्ये देखील म्हणजे बँकाचं बाहेर पडले होते, एक महिलांकडनं चोरी केलं होत्या, तिचं देखील म्हणजे आम्ही 40,000 रुपये जप्त करण्यात आलेलं आहे। सर्व मिळून 16,22,000 रुपये मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.